अंतर्गत जामखेड शहरात तब्बल 80 कोटी रुपये खर्च करून होत असलेले जामखेड नगर परिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट, नियमबाह्य व संथ गतीने होत आहे। या कामाची तत्काळ चौकशी व कार्यवाही करावी यासाठी काल दिनांक 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आंदोलन जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। मात्र दिलेल्या कालावधीत योग्य ती कार्यवाही न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा आंदोलकांनी इशारा दिला आहे। गेली 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून जामखेड शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत 80 कोटी रुपये निधीतून होत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेली कामे ही निकृष्ट, अंदाजपत्रक व तांत्रिक निकषाचे उल्लंघन करणारी व संथ गतीने सुरू असल्याने शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे। नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे। सदर प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र दर्जाहीन, नियमबाह्य व बेफिकीर पद्धतीने कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार होण्याचा संशय व्यक्त करत योग्य ती चौकशी व कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे तीव्र आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू केले। या आंदोलनादरम्यान मुख्य अधिकारी अजय साळवे यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसह योग्य त्या सर्व प्रकारे कामाची चौकशी करून कामातील त्रुटी दूर केल्या जातील, तसेच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिले। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चाललेले आमरण उपोषणाचे हे आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान आमदार रोहित पवार यांचे पिता श्री राजेंद्र पवार यांनी या आंदोलनास भेट देऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या, तसेच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याशी संवाद साधला। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनास माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शहाजी राळेभात, तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल भाई सय्यद, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसीम भाई सय्यद, युवक तालुका अध्यक्ष प्रशांत राळेभात, माजी नगरसेवक विभीषण धनवडे, माजी पोलीस प्राध्यापक कुंडल राळेभात, सागर भोसले, सचिन शिंदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नजीम सुभेदार, सागर सदाफुले, दादा महाडिक, रमेश आजबे, राजेश चमटे, प्रवीण माकुडे, संदीप राळेभात, बाबासाहेब मगर, हरिभाऊ आजबे, अरुण डोळस, वैजनाथ पोळे, मच्छिंद्र जाधव, अनिल आडाले, जमीर शेख, उमेश राळेभात, दीपक कोहले, अवधूत पवार, अमोल गिरमे, निखिल घायतक, संभाजी राळेभात, मंगेश आजबे, विभीषण धनवडे, प्रवीण उगले, अशफाक सय्यद, दीपक घायतक, प्रणव राळेभात, गणेश आजबे, आसिफ शेख, निलेश भोईटे, रहमान सय्यद, विक्रम जायगुडे, वसीम शेख, इराब कुरेशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी नगर परिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। सकाळी 10 वाजता चाललेले हे आंदोलन रात्री 8 वाजेपर्यंत चालले। तहसील कार्यालयासमोर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जामखेड नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक या जामखेड भुयारी गटार योजनेच्या संदर्भात निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या कामाच्या निमित्तानं उपोषणासाठी बसलो होतो। त्या निमित्तानं आज जामखेड नगर परिषदेचे माननीय सीओ माननीय साळवे साहेब यांनी आम्हाला आश्वासित केले, लेखी आश्वासित केले की येत्या 15 दिवसाच्या आत याचं इन्स्पेक्शन करून ज्या ज्या ठिकाणी चुकीचे कामं झालेत आणि एस्टिमेटप्रमाणे जे झालेले नाहीत त्या ठिकाणची कामे ओढून परत नव्याने करण्याचे आदेश त्यांना काढून देतो असं आम्हाला जामखेड नगर परिषदेचे सीओ माननीय अजय साळवे साहेब यांनी दिलेले आहे। उपोषण मागे घेतात सांगा ना। आणि त्यामुळं जर येत्या 21 दिवसात जर आम्हाला याच्यावर काही कारवाई जर नाही दिसली जामखेड नगर परिषदेकडनं किंवा संबंधित ठेकेदार आणि संबंधित कन्सल्टंटकडनं, तर त्याच्यानंतर आम्ही पुन्हा जामखेड शहरामध्ये तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन उभा करू एवढं बोलतो आणि आजचं हे उपोषण संपलं असं या ठिकाणी जाहीर करतो। आपण जामखेड नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना अंतर्गत जामखेड शहर भुयारी गटार तयार करणे भाग 1 या कामाबाबत तक्रार केली असून आपल्या अर्जाच्या अनुषंगाने संबंधित कंत्राटदार व देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेला नोटीस बजावण्यात आली असून संबंधितास आपल्या अर्जाच्या अनुषंगाने 1 दिवसात खुलासा सादर करण्याबाबत कळविले आहे।
तसेच कामामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पुन्हा एकदा तांत्रिक तपासणी करून क्वालिटी रिपोर्ट सादर करण्याबाबत कळविले आहे व कामामुळे नागरिकास होणाऱ्या अडचणी, उदाहरणार्थ काम करताना तुटलेले नळ कनेक्शन त्वरित जोडून देणे व काम झाल्यानंतर खोदलेले रस्ते त्वरित बुजवून लेवल करून अंदाजपत्रकाप्रमाणे रोड रिइन्स्टिट्यूशन याबाबत त्वरित कारवाई करिता सूचित करण्यात आले आहे. तरी संबंधित सल्लागार व कंत्राटदार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सुधारणा करून सदर काम निवेदित अटी व शर्तीप्रमाणे समाधानकारक पूर्ण करण्याची हमी खुलासाद्वारे दिली आहे. तरी आपणास विनंती की आपण आपले बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. आता तुम्ही जशी आम्हाला विनंती केली की 15 दिवसात म्हणजे आज तुम्ही नाही, सांगितलं माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की या अनुषंगाने तुम्ही तुमचं सिस्टम आम्ही आता उपोषण मागे घेत आहोत हे तुम्हाला आम्ही जाहीरपणे सांगतो. पण आम्हाला तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय येणाऱ्या 15 दिवसात आम्ही तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ. मागे जे काम पूर्ण झालेले चेंबरचे असते त्याची चौकशी करून त्या ठिकाणी खराब जर एखादं चेंबर असतं तर त्याची पूर्ण नाही ठेकेदाराबरोबर बैठक ठेकेदाराबरोबर बैठक लावायची त्यांनी ती संपूर्ण जी माहिती आपल्याला सगळं सांगितलंय त्याप्रमाणे त्यांनी शब्द पाळावा. कारण आपण जामखेडमध्येच राहतो, जामखेडमध्ये राहतात. पण आता शेख साहेबांनी त्या ठिकाणी आम्ही काम पाहणी केलं, त्या ठिकाणी अत्यंत खराब दर्जाचं आहे. त्या परिसरात पूर्ण काम नवीन टाका. 2 मिनिट. आणि ती तुम्ही काम पाहणी गरजेचं होतं, पण तुम्ही इथं असताना देखील पाहिलं नाही. त्याबद्दल आम्ही तुमचा या सर्वांच्या वतीने निषेध करतो. नाही, आज तर मी नक्कीच नाही, करू. तुम्ही आज बी होता, तुम्ही आज जाऊन बघू शकत होता. आज तुम्ही मला बघितलं नाही. आज मला तुमच्या माहिती इथून पुढे तुम्ही तसं करू नका. 2 तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, जामखेड नगर परिषदेचे शरद पवार गटाचे नगरसेवक, माजी आजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं हे उपोषण इथं सोडायचं का असं मी त्यांना पत्रकारांसमोर आणि मुख्याधिकाऱ्यासमोर त्यांना इथं विनंती करतो की जर उपोषण सोडायचं असेल तर आपण इथं सर्वांनी सहमती दिली तर उपोषण सोडू, अन्यथा आपलं आमरण उपोषण चालू ठेवायची आमची सगळ्यांची तयारी आहे. उपोषणाला बसले होते. आज श्री प्रशांत जालिंदर राळेभात आणि इतर यांनी जामखेड नगर परिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत शहरी भुयार गटर योजनेच्या अनुषंगाने आपले बेमुदत उपोषण आंदोलन घेतले होते. त्या अनुषंगाने उपोषणकर्त्यांशी, आंदोलनकर्त्यांशी या ठिकाणी भेट दिलेली आहे. संबंधित कंत्राटदार आणि संबंधित तांत्रिक सल्लागार यांना या योजनेच्या अतिशय चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन करण्यासाठी कडक शब्दामध्ये आपण यापूर्वी देखील नोटीस दिलेल्या आहेत. त्या नोटीसच्या अनुषंगाने आज आपण ही कारवाई करत आहोत आणि या माध्यमातून हे उपोषण किंवा आंदोलन हे मागं घेऊन प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी केलेलं आहे.